अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 29 तारखेला आहे गुरुपौर्णिमा आणि त्यानिमित्ताने गुरुचरित्राच्या पारायणाचा सप्ताहाला जर कोणाला बसायचं असेल ना तर त्यांच्यासाठी उत्तम वेळ आहे ती म्हणजे 22 तारखेला 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29 म्हणजेच तुमचा 28 तारखेला तुमचं वाचन संपणार आहे ग्रंथाचं आणि 29 तारखेला म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचं असणार आहे उद्यापन। तुम्हाला 22 तारखेला सेवेला बसायचं आहे गुरुचरित्राच्या पारायणाच्या। पहिल्या दिवशी काय करायचं तर 22 तारखेच्या 21 तारखेला म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे 3 गाय आणि एका कुत्र्याला तुम्हाला पोळी खाऊ घालायची आहे आदल्या दिवशी, बरं का। आणि त्यानंतर 22 तारखेला सकाळी उठून सुशीरभूत होऊन तुम्हाला पारायणाला बसायचं आहे। सर्वप्रथम आपल्या देवांची पूजा करायची, घरात आपल्या कुलदेवीची पूजा करायची, आपल्याला ग्रंथाची मांडणी करायची, एक चौरंग किंवा एखाद्या पाटावर ग्रंथाची मांडणी करायची। तो ग्रंथ 7 दिवस तुम्हाला हलवायचा नाही आहे। ग्रंथ न हलवता हळूच उघडायचा, पारायण करायचा आणि परत तो ग्रंथ बंद करून झाकून ठेवून द्यायचा। ग्रंथ त्या जागेवरून हलवायचा नाही। बरं, पारायणाचे काही नियम आहेत। तुम्हाला जर पहिल्या दिवशी तुम्ही ज्या वेळेवर पारायण केले ना त्याच वेळेत तुम्हाला 7ही दिवस पारायण करायचे आहे। संध्याकाळी 4च्या आधी तुमचं गुरुचरित्राचं वाचन व्हायलाच पाहिजे। तुम्ही गुरुचरित्राचं वाचन संध्याकाळी 6 वाजता किंवा 8 वाजता करू शकत नाही। 4च्या आधी तुमचं गुरुचरित्राचं वाचन व्हायलाच पाहिजे। आणि सकाळी उठून तुम्हाला शुचिर्भूतून देवांची पूजा करून तुम्हाला सर्वप्रथम गणपती सर्वशीर्षण म्हणायचं, त्यानंतर स्वामी स्तवन म्हणायचं आणि ग्रंथात पहिल्या पानावर दिल्याप्रमाणे पहिल्या दिवशी इतके अध्याय, दुसऱ्या दिवशी इतके अध्याय असं सगळं सविस्तरपणे तुम्हाला ग्रंथाच्या पहिल्या पानावर दिलं आहे। तर त्या हिशोबाने तुम्हाला तसे अध्यायांचं पठण करायचं आहे। कुठलीही इच्छा मनात असू द्या आणि पारायण करा गुरुचरित्राचं। गुरुचरित्राचं पारायण करणं म्हणजे हे स्वतःच सौभाग्याची गोष्ट आहे। प्रत्येकाच्या नशिबात गुरुचरित्राचं पारायण करणं होत नाही आणि प्रत्येक जण गुरुचरित्राचं पारायण करू शकत नाही, कारण गुरुचरित्राच्या पारायणाचे फार कडक असे नियम असतात आणि ते सगळ्यांकडून पाळणं होत नाही। गुरुचरित्र हा 5वा वेद मानला जातो। खूप महान असा ग्रंथ आहे। मला तरी वाटतं प्रत्येकाने आपल्या आयुष्यात एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण नक्की करायलाच पाहिजे। तुम्हाला जर यावर सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। मी त्याचे नियम, अटी आणि सगळ्या गोष्टींबरोबर एक व्हिडिओ नक्की बनवेल। भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहे।